नमस्कार. मी राहुल सडोलीकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या मातीत जन्मलेलं एक अस्सल सोनं. प्रज्ञासूर्य, कायदेपंडित, प्रकांड पंडित, असंख्य डिग्र्या घेणारा एक विद्वान, अशा अनेक उपाध्या त्यांना लागल्या जातात. परंतु या उपाध्या त्यांना सहज नाही मिळाल्या. एक लक्ष समोर होतं आणि ते होतं भारतातून जातीव्यवस्थेचं उच्चाटन. बाबासाहेबांचा लढा हा खूप मोठा होता, परंतु जातीव्यवस्थेचे चटके त्यांना मोठेपणी नाही मिळाले. तर लहानपणापासून जातीव्यवस्थेच्या क्रूर घावांनी त्यांचं बालमन अगदी छिन्न विछिन्न केलं होतं. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून त्यांना अपमानाला सामोरं जावं लागलं होतं. अगदी शालेय जीवनातसुद्धा छोट्याशा पाण्याच्या सुविधेपासून सुद्धा त्यांना वंचित राहावं लागलं होतं. कित्येकदा त्यांना स्वतःच्या हातानं पाणी घेण्याची परवानगी नव्हती. शाळेचा एखादा शिपाई यायचा आणि त्यांना पाणी द्यायचा. जर शिपाई उपस्थित नसला तर त्यांना तहानलेलंच राहावं लागायचं आणि मग घरी जाऊन आपली तहान भागवली जायची. अशा अनेक चटक्यांमधून त्यांना भारतातल्या जातीव्यवस्थेचं क्रूर वास्तव कळलं. त्यांचाच एक प्रसंग आज आपण पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सपकाळ हे ब्रिटिशांच्या सेवेत होते. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी ते कोशागार म्हणून कामाला होते. आता ब्रिटिशांची नोकरी आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी, त्यामुळं सातारा इथं असलेल्या आपल्या बहिणीला आणि आपल्या मुलांना भेटायला जाणं त्यांना सहज शक्य व्हायचं नाही. महिन्यातून कधी एखादी वारी त्यांची व्हायची आणि मग मुलांची त्यांची भेट व्हायची. परंतु मुलांना मात्र आपल्या वडिलांना भेटायची अनिवार्य इच्छा व्हायची. मग अशावेळी रामजी बाबा त्यांना गोरेगावलाच भेटायला बोलवायचे. गोरेगावला जेव्हा मुलांची आणि वडिलांची पहिली भेट झाली तेव्हा एक अत्यंत वाईट अनुभव त्या मुलांना आला आणि तो अनुभव होता भारतातल्या क्रूर जातीव्यवस्थेचा. वडिलांना भेटायला मिळणार म्हणून बाल भीम आणि त्याची भावंडं खुश झाली. आता नवीन कपडे घालायचे, अंगावर दागिने चढवायचे आणि मग वडिलांना जाऊन भेटायचं. मुलं खुश झाली. प्रवासासाठी नवीन कपडे घेतले. रामजी बाबांनी मुलांना सांगितलं की तुम्ही गोरेगावजवळच असणाऱ्या मसूर या रेल्वे स्थानकावर या. तिथे मी माझा एक शिपाई पाठवेन आणि तो तुम्हाला घेऊन गोरेगावला येईल. मुलं खुश झाली. पत्रव्यवहार झाला. मुलं तयार झाली. रेल्वेनं पहिल्यांदाच गोरेगावला जायला मिळणार म्हणून मुलांना कोण आनंद झाला. बाल भीम आणि त्याची दोन भावंडं, म्हणजे त्याचा मोठा भाऊ आणि त्याच्या वारलेल्या मोठ्या बहिणीचा एक मुलगा, अशी तिघं गोरेगावला जायला निघाली. रेल्वेत बसले. रेल्वेतून ठरल्याप्रमाणे मसूर या रेल्वे स्थानकावरती उतरले. आजूबाजूला बघितलं तर कुणीच दिसेना. वडील एक माणूस पाठवणार होते पण तो अजून आला नाही. मुलं थोडीशी घाबरली. मुलांच्या कपड्यावरून ती ब्राह्मणाघरची मुलं असावीत असं स्टेशन मास्तरला वाटलं. त्या काळच्या जातीव्यवस्थेनुसार असं वाटणं साहजिकच होतं. तो स्टेशन मास्तर त्या मुलांच्या जवळ आला आणि त्यांना विचारलं, काय रे मुलांनो, कुणाचे तुम्ही? मुलांनी खरं सांगितलं, आम्ही महाराज. हे उत्तर ऐकता क्षणी तो स्टेशन मास्तर पटकन बाजूला झाला आणि आपल्या खोलीत निघून गेला. मुलं घाबरली. संध्याकाळ होत आली होती. सूर्य बुडाला होता आणि आपल्याला लवकरात लवकर गोरेगावला पोहोचलं पाहिजे आणि वडिलांनी पाठवलेला माणूस अजून आला नाही या गोष्टीमुळे मुलं फार व्यथित झाली. त्याने आजूबाजूला शोध घेतला पण वडिलांनी पाठवलेला माणूस अद्यापही पोहोचला नव्हता. काही वेळाने स्टेशन मास्तर पुन्हा आला आणि त्याने विचारले की काय रे मुलांनो, तुम्ही आता काय करायचं ठरवलं आहे? मुलं बिचारी घाबरली होती. ती म्हणाली, अंधार पडत आला आहे, निदान आम्हाला भाड्यानं बैलगाडी तरी मिळवून द्या. परंतु आतापर्यंत स्टेशन मास्तर आणि त्या मुलांचा संवाद तिथं उपस्थित असलेल्या बैलगाड्याच्या गाडीवानांपर्यंत पोहोचला होता. ही महार समाजाची मुलं आहेत आणि यांना आपल्या गाडीत घेऊन आपण विटाळ कशाला पत्करायचा? त्यामुळं त्यातलं कुणीच तयार होईना. शेवटी त्या दयाळू स्टेशन मास्तरनं त्यातल्या एका गाडीवानाला तयार केलं आणि सांगितलं की ही मुलं तुला दुप्पट भाडं देतील, पण गाडी मात्र ती स्वतःच चालवतील. त्यामुळं तू विटाळापासून वाचशील. झालं. तो गाडीवानसुद्धा तयार झाला. मुलं गाडीत बसली आणि गोरेगावच्या दिशेने जायला निघाली. बालभीमाच्या भावानं बैलांचे कासरे हातात घेतले. गाडी चालू लागली आणि गाडीवान त्या गाडीच्या पाठीमागून चालू लागला. झालं. प्रवास सुरू झाला. थोड्या अंतरावर गेल्यावर एक नदी लागली. नदी लागताच गाडीवानानं सांगितलं, इथंच गाडी थांबवा, थोडं खाऊन घ्या, कारण पुढं कुठंच तुम्हाला पाणी मिळणार नाही. मी शेजारच्या खेड्यात जाऊन जेवून येतो, तोपर्यंत तुमचंही जेवण आटपा. झालं. मुलं गाडीतून खाली उतरली आणि त्यांनी डबे उघडले. पोटात प्रचंड भूक लागलेली. सकाळपासून प्रवासात होती आणि खायला कुठंच काही मिळालं नव्हतं. त्यांनी डबे उघडले आणि जेवायला सुरुवात केली. मध्येच पाण्याची गरज लागली. मुलं नदीजवळ गेली पण त्यांनी बघितलं की नदीतले असंख्य खड्डे गाई म्हशीच्या शेणामुतानं घाण झालेले आहेत.
ते पाणी माणसाच्या पिण्यालायक नव्हतं. ती मुलं काय पिणार होती. झालं, त्या मुलांना पाणी नसल्यामुळं जेवण अर्धवटच उरकावं लागलं. डबे बांधले आणि ते गाडीवानाची वाट बघू लागले. बराच वेळ झाला, अंधार वाढला, पण गाडीवान येण्याची काही चिन्हच दिसेनात. मुलं घाबरली. इतक्यात तो गाडीवान आला. पुन्हा तो जीवघेणा प्रवास सुरू झाला. अचानक गाडीवानाच्या मनात काय आले कोणास ठाऊक, तो पटकन उडी मारून बैलांचे कासरे हातात घेऊन गाडी हाकू लागला. मुलांना थोडं हायसं वाटलं. बराच वेळ लागला. गाडीवान तर म्हणाला होता की 3 तासात गोरेगाव येईल, पण अजून नाही आलं. बाल भीम आणि त्याचे भावंड घाबरून गेले. एकमेकांना कोसू लागली. गाडीवानाला कोसू लागली. तू तर म्हणाला होतास की 3 तासात गोरेगाव येईल, पण अजून का नाही आलं. आजूबाजूला किर्र अंधार होता. हा आपल्याला मारून आपल्या अंगावरचे दागिने तर घेणार नाही ना. त्या पोरांना भीती वाटायला लागली. पण प्रवास सुरूच होता. थोड्या वेळानं एका नाक्यावरचे दिवे दिसायला लागले. मुलांना थोडंसं हायसं वाटलं. तो गाडीवान म्हणाला, आता रात्रीचा मुक्काम इथंच करू आणि उद्या सकाळी आपण निघू. मुलं म्हणाली, जेवणासाठी निदान आम्हाला पाणी तरी उपलब्ध करून द्या. तो म्हणाला, ठीक आहे, परंतु तुम्ही मुस्लिम आहे तसं सांगा. तुमची जात सांगितली तर इथं कोणीच तुम्हाला पाणी देणार नाही. मुलं तयार झाली. त्यांनी आपण मुस्लिम आहोत असं सांगितलं, पण पाणी तरीही मिळालं नाही. मुलं आता उपाशीच झोपणार होती. जवळ प्रचंड अन्न असूनसुद्धा, पोटात भूक असूनसुद्धा फक्त जातीव्यवस्थेच्या क्रूर डंखामुळं त्या मुलांना उपाशी झोपायला लागणार होतं. मुलं उपाशी झोपली. रात्र सरत होती, परंतु मुलांच्या अंतर्मनातून अजूनही भीती गेली नव्हती. वडिलांना आज तरी भेटायला मिळेल का. वडील भेटतील का. त्यांचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना. मुलं घाबरली. सकाळ झाली. 8 वाजण्याचा सुमार होता. तो गाडीवान पुन्हा आला आणि म्हणाला, चला रे मुलांनो, जाऊ गोरेगावला. पुन्हा तो जीवघेणा प्रवास सुरू झाला. अखेर 11च्या सुमारास ती मुलं गोरेगावला वडिलांना जाऊन बिलगली. वडिलांकडे त्यांनी विचारणा केली की तुम्ही माणूस पाठवणार होता, तो का नाहीत पाठवला. वडील म्हणाले, तुमच्या येण्याची मला कल्पनाच नव्हती. मुलं आश्चर्यचकित झाली. आम्ही पत्रव्यवहार केला होता. वडील म्हणाले, मला कुठलंच पत्र नाही मिळालं. घोळ असा झाला होता की वडिलांकडे काम करणारा जो माणूस होता, त्या माणसानं बालभीम आणि त्याची भावंडे येण्याची कल्पनाच दिली नव्हती. गोष्ट अशी होती, क्रूर जातीव्यवस्थेची आणि त्यातून बालभीमाच्या मनावर परिणाम झालेल्या जखमांची.